नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मागील गेल्या बऱ्याच दिवसांपासून पीक विम्याचं प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मंजूर झालेला पीक विमा अखेर वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत शनिवारपासून या पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या. तर तशा प्रकारच्या शक्यता होत्या, माहिती देण्यास आलेली होती. अखेर ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील पीक विमा वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे 131 कोटीपर्यंतचा पीक विमा हा पहिल्या टप्प्यांमध्ये या शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. साधारणपणे सोलापूर जिल्ह्यांमध्ये 230 ते 280 कोटीच्या आसपासची पीक विम्याची रक्कम वाटप केली जाईल, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. आणि यांच्यामध्ये पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांचा क्लेमचा पीक विमा आता पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं होतं की यापूर्वी मंजूर झालेल्या बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु जे काही उशिरा क्लेम मंजूर करण्यात आलेले होते, ज्यांच्यामध्ये अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण होणं अद्याप देखील बाकी होतं. यांच्यामध्ये अहिल्यानगरचे 2-3 दिवसांपासून पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं होतं. मात्र सोलापूर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची अद्याप देखील प्रतीक्षा संपलेली नव्हती. अशाच आता या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. यांच्यामध्ये करमाळा भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आलेला आहे. बार्शी तालुक्यातील देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माळा, मंगळवेढा असेल, दक्षिण सोलापूर असेल, या भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम आहेत. अशाच प्रकारे 2 लाखापेक्षा जास्त क्लेम आता या पीक विम्याच्या कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे इतर ज्या जिल्ह्यांचे अपडेट येतील, ते अपडेटसुद्धा वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.